आठवड्यातले एकतरी दिवस तो आईला देऊ शकतो. असं जेव्हा आमच्या मम्मीला घराबाहेर यायचं असतं तेव्हा ती भावनिक शब्दांचा मारा माझ्या मनावर करत असते. मी त्या गोष्टींना बळी पडतो आणि तिला घेऊन घराबाहेर पडतो. तिचा व्यवहार म्हणजे 100ची गोष्ट 30 रुपयाला, मग तो होत नाही तेव्हा मला मध्यस्थी घेऊन तो पूर्ण करावा लागतो. कारण ज्या गोष्टीसाठी व्यवहार चालला असतो ती गोष्ट तिला आवडली असते, मग तो व्यवहार पूर्ण करणे माझी जबाबदारी असते. आज गुरुवार म्हणजे डब्याचा स्पेशल दिवस, काही ना काहीतरी गोड डब्याला हमखास. केशर 100ला 1.5 किलो होता. मग मी त्याचा अंदाज घेतला, पण मला काही लावता आला नाही. मग आमच्या वस्तादांनी घेतला. मग तिला आवडताच मी 250चा 4 किलो करून तो शेवटी घरी घेतला. लहानपणी बाजारात ती पुढे चालायची, मी तिच्या पदराला धरून मागे. आता ती मागे चालते आणि मी तिच्या पुढे. खास काय घ्यायचं नसतं, घ्यायचं असतं तर घरात किरकोळ सामानच, पण त्यासाठीच तिचा भावनिक शब्दांचा मारा माझ्यावर चाललेला असतो. तिला रोज सकाळी चहासोबत खायला काही ना काही लागतं आणि त्यातली त्यात टोस्ट चार्ज असतंच. तिला तिची आवड पुरवणं ही मुलगा म्हणून माझी जबाबदारी आहे. अर्धा किलो ऐवजी 1 किलो घेऊन देणे ही काळाची गरज आहे. लागल्या हाती डब्यांसाठी नवीन 4 पिशव्या घेतल्या, कारण लोकांपेक्षा जास्त मलाच माझा धंदा टापटीप लागतो. ह्या लायटरचा व्यवहार तुटला होता, पण योग्य वेळी मी तिथे येऊन त्या आजींच्या तोंडाकडे बघून तो व्यवहार पूर्ण केला. घराबाहेर पडल्यानंतर तिला खायला खूप आवडतं, ते ओळखून तिला खायला घालणं ही मुलाची पूर्णपणे जबाबदारी आहे. मी त्या विचारांचा माणूस आहे, जिवंतपणे जे पाहिजे ते द्यायला तयार आहे, पण मेल्यानंतर त्या पिंडावर साखरेचा खडाही ठेवणार नाही. कारण सेवा ही जिवंतपणे केली जाते, मेल्यानंतर नाही. आत्मा हा जिवंतपणे सुखी ठेवला जातो, मेल्यानंतर नाही.